मग याचा अर्थ काय? नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं तर अजितदादा यांना म्हणायचं नाही ना। मित्रहो नमस्कार। गेल्या 2 महिन्यापासून अजित पवारांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे। सातत्याने राजीनाम्याची मागणी होत आहे। विरोधक तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतच आहेत, पण स्वतःच्या पक्षातील नेते सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत। महायुतीत असलेल्या शिंदे सेनेच्या नेत्यांनीही ही राजीनाम्याची मागणी केली आहे। सरकारची बदनामी होत आहे, त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे, म्हणजे एकनाथ शिंदे सेनेतल्या नेत्यांची। खरं तर बघा, त्यांचा राजीनामा घेणं हा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून अधिकार आहे, पण ते घेत नाहीत। अजितदादांनी तर काय हो, सतत पाठराखणच केली आहे ना धनंजय मुंडे यांची। त्यामुळे काही झालं तरी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही केलं होणार नाही असं चित्र उभं राहिलेलं होतं म्हणतोय मी, कारण आता चित्र काहीसं बदललेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड आता समोर आलेली आहे। बघा, बीड जिल्ह्यातल्या केळ तालुक्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका तर होत आहे। विरोधकांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करीत राजीनाम्याची मागणी पुन्हा केलेली आहे। नेहमी मुंडे यांची पाठराखण करणारे अजित पवार आता मात्र वेगळंच काही बोलून गेले आहेत। त्यांनी खरं तर एक मोठं विधान केलं आणि लोक आता त्याचा अर्थ जुळवत बसलेले आहेत की नक्की अजितदादांच्या या विधानाचा अर्थ काय। दादा काय म्हणाले, सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिला होता, त्यामुळं राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं असं स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलं। बघा, नेमकं अजित पवार यांना यातून काय सुचवायचं आहे असा प्रश्न उपस्थित झाला आणि मग सगळ्यांची आता त्याचा अर्थ शोधाशोध सुरू झाली सगळ्याकडून। आरोप सिद्ध झाले किंवा चौकशीत काही निष्पन्न झालं तरच कारवाई केली जाते। माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा मी राजीनामा दिला होता, मात्र तो माझा वैयक्तिक निर्णय होता। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला ते योग्य वाटलं असं अजित पवार यांनी म्हटलं। आता त्यांच्या या वक्तव्यामुळं आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदाचा राजीनामा देतील का यावर पुन्हा खल सुरू झाला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेल्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा एक नवी खळबळ उडाली। आता धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील का की पक्ष नेतृत्व यावर काही निर्णय घेतोय याकडे आता एकूण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। बघा, आजवर अजित पवार म्हणत होते पुरावे द्या, पुरावे दिले तरी ही पुढं काही घडलंही नाही ना, चौकशीत काहीतरी निष्पन्न होऊ द्या, आधीच कसा राजीनामा किंवा तो देवेंद्र फडणवीस यांनी ते पाहावं म्हणजे टोलवाटोलवी असे वगैरे वगैरे। पण पहिल्यांदाच अजितदादा म्हणालेत राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं। मग याचा अर्थ काय? नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं तर अजितदादा यांना म्हणायचं नाही ना। आजवर ते मुंडे यांची बाजू घेत होते, पण आता त्यांनी हा चेंडू मुंडे यांच्याकडे टोलवलेला आहे। आता मुंडे करणार, नक्की करणार तरी काय करणार? धनुभाऊ अब क्या करोगे? नीतिमत्तेची काही चाड ठेवणार की अजून ही खुर्चीला चिकटून बसणार? अर्थात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच, आपणही पाहत राहू। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।